दबाला बळी न पडता 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवूनच हवं असं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. आज आपण मीटिंग कॉल केलेली आहे, काय विषय? विषय असा आहे की गेल्या 2014 पासून SC, ST, OBC आणि मायनॉरिटीचा पैसा जो सामाजिक न्याय विभागाचा पैसा आहे तो सर्व आमच्या हक्काचा पैसा इतरत्र वळवला जातो. त्या संदर्भात आज ही मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. SC, STचा पैसा आमच्या हक्काचा पैसा जे विद्यार्थीची शिष्यवृत्ती बाकी आहे तिकडं न वळवता दुसरं वळवण्यात आलं आहे. महात्मा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, त्यानंतर चर्मगार उद्योग विकास महामंडळ असेल, म्हणजे जो समाज कल्याणचा जो निधी आहे या मंडळाला न देता दुसरेच वळवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर वारकरी जे दिंड्या आल्यात त्या दिंड्याला सुद्धा जी दिंडीच्या पाठीमागे जो दिंडीचा प्रमुख आहे त्याला प्रत्येक दिंडीला 20,000 त्या दिंडीला देण्यात येत आहे. म्हणजे आमच्या हक्काचा जो आमच्या उत्थानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला जो पैसा आहे समजा राज्यघटनेच्या माध्यमातून तो आम्हाला न देता हा दुसरीकडे वळवता. आमची एवढीच मागणी आहे की आमच्या हक्काचा पैसा आमच्यावर खर्च करण्यात यावा, नसता आम्ही शासनाच्या विरोधामध्ये जी भूमिका घ्यायची आम्ही ती घेणार आहे. 17 तारखेला मुख्यमंत्री शहरात येतात, त्यांना भेटणार नाही. 100% आम्ही भेटणार आहे. जर इथल्या प्रशासनाने आम्हाला जर मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आम्ही त्यांना भेटणार आहोत, आमची मागण्या त्यांना मागणार आहोत आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. आपण सामाजिक न्याय विभागाचा पैसा जो इतरत्र न वळवता आमच्याच SC, ST, OBC मायनॉरिटीवर खर्च करण्यात यावं अशी आमची भूमिका आहे. आमचा पैसा ना सिंचनाला, ना कुठल्या वारकऱ्याच्या दिंडीला, ना कुठल्याही कशाही कोणत्याही याला वळवताना आमचा पैसा आमच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिष्यवृत्तीसाठी म्हणजे 25 दिवस उपोषण फेलोशिपसाठी ते बार्टीला उपोषण करतात. त्यांनी जर अधिकाऱ्यांना विचारता अधिकारी म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही आहे, मग आमचा समाज कल्याणचा पैसा जातो कुठे याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी जो पैसा आमच्या हक्काचा आहे तो आमच्यावरच खर्च करावा, अन्यथा आम्ही भारतीय क्रांती दलच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. हा आमचा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट नाही करण्याचा आम्ही त्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जिथे मुख्यमंत्री दिसेल तिथे आम्ही काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध नोंदवणार आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. आमची मागणी मान्य झाली नाही तर. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष.